शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं, शंकराचार्य राजकारण करतायत असं नारायण राणे म्हणालेले। पण अवघ्या काही तासात नारायण राणेने घुमजाव केलाय। मी तसं बोललोच नाही, वेगळा अर्थ काढला, मी वादाला घाबरत नाही, वादातूनच मी इथपर्यंत पोहोचलोय असं देखील राणे म्हणाले। तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्माचे धर्मगुरू शंकराचार्य यांना थेट आव्हान दिलंय। शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी नेमकं काय योगदान दिलं ते सांगावं असं थेट आव्हान नारायण राणे यांनी दिलंय। तर अवघ्या काही तासातच नारायण राणेंचा या वक्तव्यावरून घुमजाव देखील पाहायला मिळतोय। मी तसं बोललोच नाही याचा वेगळा अर्थ काढण्यात आला असं विधान मंत्री नारायण राणेंनी केलं। शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात किंवा त्याच्यावर टीका करावी, म्हणजे त्यांच्या शंकराचार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत। हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही, धार्मिकतेने राम आमचा देव आहे, दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे। दिवस पूर्ण होण्याचा कधीही होऊ दे, पण रामाची मूर्ती तिथे जागेवर येते, आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचं समाधान आहे आम्हाला। शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं, हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं। नाही राम मंदिर म्हणताय, 4 साधू असे म्हणाले, तुम्हाला काय मिळालं? ते म्हणाले मोदींवर टीका केली, मोदींनी सांगितलं कोणी केलं नाही ते काम केलं ना, राम मंदिर बांधलं, कोणी नाही बांधलं आतापर्यंत, मोदींनी बांधलं, ते काम दूर आहे, अजून काय होईल किंवा वेळी, पण रामाची तर स्थापना होणार, अरे नस्तमस्तक होऊ नका, टीका करू नका, एवढंच माझं वाक्य। ते पण बरोबर राणे असे बोलले, आता जो वाद होणार, राणे वादाला कधीच घाबरले। तर राणेंच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली, एक नजर टाकूयात। नारायण तातू राणे महाराष्ट्रातले आहेत ते। 22 जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत असताना त्यातल्या काही शास्त्रीय भूमिकांवर या देशातील 4 पीठांच्या शंकराचार्यांनी एक भूमिका व्यक्त केली। त्या भूमिकेसंदर्भात मतभेद असू शकतात, पण जसे ख्रिश्चन धर्मियांचे पोप महाराज आहेत, व्हॅटिकनला बसतात, मुस्लिम धर्मियांचे जामा मशिदीचे इमाम आहेत महाराष्ट्रात देशात, अन्य काही धर्मीय असतात त्यांचे प्रमुख असतात, तसे आमच्या हिंदू धर्माचे 4 पीठांचे शंकराचार्य हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।